आपण आज तयार केले आहे कलिंगडाचे सरबत। छान टेस्टी असे कलिंगडाचे सरबत तयार केलेले आहे। उत्तम चविष्ट असे कलिंगडाचे सरबत तयार केले आहे। उन्हाळ्यात स्पेशल कलिंगडाचे सरबत खूप छान आणि टेस्टी लागतं। नमस्कार, मीराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आहे मीरा। आज तयार करणार आहे कलिंगडाचे सरबत। उत्तम चविष्ट टेस्टी असं आपण कलिंगडाचे सरबत तयार करणार आहोत। उन्हाळी स्पेशल हे सरबत आहे। कलिंगडाच्या सरबतमुळे वजन वाढत नाही, तर वजन उलट कमी होतं आणि पचनास खूप छान टेस्टी असतं। त्याकरता आपण कलिंगडाचे सरबत तयार करत आहोत। मी ते कलिंगड घेतलेलं आहे आणि कलिंगडाचे काप करून तुकडे करून घेतलेले आहे। ते मिक्सर भांड्यात घातलेले आहे। या सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी लिंबू घालत आहे। लिंबू घातल्यामुळे कलिंगडाच्या सरबतमध्ये चव वाढते, याकरता लिंबू घालत आहे। साखर घालत आहे। साखरऐवजी तुम्ही मधही घालू शकता। कुणाला डाएट मध्ये साखर चालत नाही, त्यांना मध घालू शकता। आता हे कलिंगड सरबत फिरवून झालेलं आहे। गाळणीने आपण गाळून घेऊया। त्याच्या बिया असतील त्या बिया निघून जातील कलिंगडाच्या। तुम्हाला इथे बर्फ हवा असेल तुम्ही बर्फ घालू शकता, पण लहान मुलांना बर्फ चालत नाही म्हणून मी इथे बर्फ घालत नाही। चवीपुरतं मी मीठ घालत आहे। कलिंगडाचं सरबत छान टेस्टी लागण्याकरता मीठ घालत आहे आणि इथे मी जिरा घालत आहे आणि चाट मसाला घालत आहे। चाट मसाल्यामुळे कलिंगड सरबत खूप छान आणि टेस्टी लागतं, त्याकरता मी इथे चाट मसाला घालत आहे। हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। वरून मी कलिंगडाच्या सरबतमध्ये कलिंगडीचे फोडी घालत आहे, कारण कलिंगड सरबत पिताना दातामध्ये कलिंगडाचे तुकडे यावे याकरता मी कलिंगड तुकडे घालत आहे। हे कलिंगड तुकडे ऑप्शन आहे, कारण मी ग्लासला लिंबू लावून घेत आहे। खूप छान टेस्टी आपलं कलिंगड सरबत तयार झाले आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्ही कलिंगड सरबत करू शकता। त्यात तुम्ही वरून बर्फाचे खडे घातले तरी चालतात किंवा आईस स्लाइस असतात तेही घालू शकता। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।